जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। संगमनेर तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघातर्फे एक गाव एक गणपती उपक्रमाचे पुरस्कार प्रदान। संगमनेर तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघ शहर व ग्रामीण पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या एक गाव एक गणपती व जातीय सलोखा सन 2023 वर्षातील उपक्रमात सहभागी होणाऱ्या एकूण 6 गणेश मंडळांना गावात एकोपा कायम ठेवून सण उत्सव साजरे केले। या सामाजिक योगदानासाठी सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन पुरस्कृत करण्यात आले। संगमनेर प्रांत कार्यालय सभागृहामध्ये शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक भगवान मथुरे व ग्रामीणचे पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे यांच्यासह पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रकांत महाले व शकीलभाई शेख, डॉक्टर सागर मैड यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले। गावातील गावपण टिकवण्यासाठी व समाज समूहाने एकत्रित येऊन सण उत्सव साजरे करावे। वादविवाद यातून समाजाचे प्रश्न अधिक जटिल होतात। गणेश तरुण मंडळ सामाजिक योगदानातून उत्तम कार्य करीत असल्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी म्हटले, तर जातीय सलोखा टिकवण्यासाठी ग्रामीण भागातील तरुण मंडळाचे योगदान महत्त्वाचे असल्याचे पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे यांनी म्हटले। या प्रसंगी वाघापूर, देवकवठे, झोळे, गणेशवाडी, सावरगाव तळ, मनोली, हिवरगाव पावसा या गावातील तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ज्येष्ठ पत्रकार किशोर कालडा, गौतम गायकवाड, पत्रकार संघाचे उपाध्यक्ष प्रसाद सुतार, खजिनदार जिजाबा हसे, सलीम शेख, हुसेन पटेल, रत्नाकर सातपुते, किशोर सातपुते, संतोष डुबे, रामा लोखंडे, ओमकार सस्कर, सचिन भागवत यांसह मोठ्या संख्येने पत्रकार व तरुण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू शेख यांनी तर आभार चंद्रकांत महाले यांनी केले। सलीम शेखसह प्रतिनिधी हुसेन पटेल, संगमनेर। एक वातावरण कलुषित होतं किंवा सामाजिक वातावरण थोडंसं आपल्याला वाटतं की वेगळ्या दिशेने चाललेलं आहे। अशा वेळेस खरं तर प्रशासन आणि समाजातील मुख्य घटकांची जबाबदारी असते की त्या समाजामध्ये असणारे ते वातावरण योग्य आणि चांगलं होणं गरजेचं आहे। त्यासाठी समाजाचा सहभाग महत्त्वाचा आहे। जर समाज त्या सहभागामध्ये नसेल तर त्या प्रयत्नांना कुठेतरी खीळ बसते किंवा ते प्रयत्न पूर्ण करू शकतो असं नाही। त्यामुळे समाजाचा सहभाग महत्त्वाचा आहे। तर ज्यावेळेस आपण गणपती उत्सव आपण साजरा करतो आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा सगळा उत्सव लोकमान्य टिळकांनी जो सुरू केलेला आहे, तर एकता, सबुरी, श्रद्धा आणि सगळ्यात महत्त्वाचं की एखाद्या देवाप्रती आपली असलेली श्रद्धा, यातून समाज एकत्र यावा, समाजाने चांगले उपक्रम घ्यावे आणि ते उपक्रम समाजाच्या हिताचे असावे ही अपेक्षा त्या काळामध्ये त्यांनी व्यक्त केलेली आहे। आणि खरं तर आपण जसा जसा काळ पुढे गेला, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की या प्रत्येक स्वरूपाचं, कदाचित ते कोणत्याही धर्मातील स्वरूप असेल, आनंद साजरा करण्याचे प्रकार असतील, हे कुठेतरी वेगळ्या बाजूने जातात हे जेव्हा प्रशासनाच्या लक्षात येतं आणि त्यामध्ये काही बौद्धिक घटक जो आहे तो हा विचार करतो की नाही, आपल्याला समाजाचा सहभाग घेऊन पुढे ना पुढे चांगल्या दिशेने घेऊन जाण्यासाठी समाजाचा सहभाग, त्या अर्थाने मंडळाचा सहभाग घेणं महत्त्वाचं आहे। त्यामुळं तुमचे 6 लोक आमच्यासाठी इतके उल्लेखनीय आहे की तुम्ही या समाजाच्या एकोपासाठी आणि जातीय सलोख्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं की आपल्या गावामध्ये उत्तम वातावरण राहावं यासाठी तुमची भूमिका ही महत्त्वाची आहे। तर या ठिकाणी आपण एक गाव एक गणपतीचा जो कार्यक्रम घेतला त्याबद्दल सर्वप्रथम पत्रकार संघाचे मी शहर पोलीस स्टेशन आणि तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने व्यक्तिशः आम्ही आभार मानतो, कारण ही प्रत्येक वर्षी गरज असते। काही ठिकाणी असा अनुभव आलेला आहे की याला प्रतिसाद फारसा दिला जात नाही, परंतु मी तुमचं कौतुक मुद्दाम करतो। तुम्ही मनापासून त्याचा पाठपुरावा केला आणि तो कार्यक्रम राबवला आणि विशेष म्हणजे कार्यक्रमात सहभाग घेतलेल्या लोकांना तुम्ही प्रोत्साहित केलं, त्यांचा सत्कार केला, त्यांना बक्षीस दिलं। बक्षिसा स्वरूपात काय दिलं याच्यापेक्षा त्यांचा सन्मान केला, त्यांचा सत्कार केला। याचा अर्थ असा होता की ते मोटिवेट होता, पुढच्या वर्षी यांचं पाहून अजून 4-5 गावातले मंडळ सहभागी होतील। ही चांगली संकल्पना आहे, त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं अभिनंदन पण करतो। मुद्दा असा आहे, एक गाव एक गणपती ही जी संकल्पना आहे ती संकल्पनाच मुळात बाळ गंगाधर टिळकांनी जेव्हा गणेशोत्सवाची स्थापना केली त्यावेळेला जी
मूळ संकल्पना त्यांची होती, त्या आधारावरती शासनाने एक गाव एक गणपती या संगमनेरला चालना दिली होती. गाव आपलं एक असतं, परंतु गावामध्ये गट तट असतात, कुणाचे काहीतरी हेवेदावे असतात. हा म्हणतो मी असा गणपती बसवील, तो म्हणतो मी त्याच्यापेक्षा मोठा बसवील, हा म्हणतो त्याने डीजे लावला की तो म्हणतो मी ढोल लावेल, अमुक करेल, आणि विनाकारण गावातलं वातावरण खराब होतं. मी आता हे जे मंडळाचे कार्यकर्ते आहेत त्यांना सांगेल की तुम्ही जेव्हा एक गाव एक गणपती घेतला, तुम्हाला अनुभव आला असेल की सगळं गाव एकत्र येतं. कारण गणपतीचं मंडळ एकच बसणार, छोटे मोठे बसले असतील तर तो भाग वेगळा आहे, परंतु गावाचा मुख्य गणपती म्हणून जेव्हा तुम्ही एकच बसवता त्यावेळेला सगळं गाव एकत्र येतं. त्या ठिकाणी एकत्र आलेल्या गावाचा जो काही एकोपा दिसतो किंवा एकमेकांमध्ये जी विचारांची देवाणघेवाण होते किंवा त्या 10 दिवसासाठी जो काही आनंद मिळतो आपल्याला, तो दुसऱ्यांना नाही घेता येत. ज्यांनी इकडं एक मंडळ याचं आहे, त्याच्यासमोर लगेच दुसरं मंडळ आहे, याने 10 डेसिबलने आवाज वाढवला का तो 5 डेसिबलने अजून जास्त वाढवतो, त्याला मजा नाही. तुम्ही पारंपरिक पद्धतीने जेवढं गणेशोत्सव साजरा कराल तेवढं त्या गणेशोत्सवाचं महत्त्व वाढतं आणि त्या नवीन येणाऱ्या पिढीला, त्या गावातल्या नवीन येणाऱ्या पिढीला त्याचं महत्त्व ते कळतं की नाही, गणेशोत्सव खरा असा असायला पाहिजे. उगाचच धांगडधिंगा, उगाचच काहीतरी वेगवेगळे वाद्य वाजवून आणि गोंधळ आणि आवाजाचं प्रदूषण करून गणेशोत्सव साजरा करणे ही खरी बेसिक संकल्पना नाही. गणेशोत्सवाचा उद्देशच असा होता टिळकांचा की या निमित्ताने गावातली लोक एकत्र येतील, त्यांच्या काही अडचणी असतील, त्यांची काही मतं असतील, ते त्या ठिकाणी मांडतील आणि ब्रिटिश सरकारच्या विरोधात एकत्र येण्यासाठी या निमित्ताने लोकांना एक प्लॅटफॉर्म मिळेल. आपल्याला आता ब्रिटिश सरकारच्या विरोधात नाही, पण कमीत कमी गावाच्या समस्या, गावातल्या लोकांची भांडणं असतील, गावातल्या लोकांची काही मतभेद असतील, ते मिटवण्यासाठी जरी गणेशोत्सवाचा उपयोग झाला तरी आपला उत्सव सार्थकी लागला असं म्हणावं. मी पुन्हा एकदा या सर्व गणेशोत्सवात सहभागी झालेल्या मंडळांना आणि त्यांच्या गाव कारभाऱ्यांना खरोखर पोलीस दलाच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करतो की त्यांच्यामुळे त्या गावात मला वाटतं 10 दिवस पोलिसाला यायची गरज पडली नसेल. बरोबर आहे की नाही? तुम्ही उत्सव असा केला त्याच्यामुळे पोलिसाचा ताण कमी झाला. पोलिसाचा ताण कमी झाला की मग मी जे सांगितलं की जिथं नुसताच धांगडधिंगा असतो किंवा जिथं नुसताच आदळआपट असते किंवा नुसताच डीजे असतो, नुसतं जे असतं, मग त्यांच्याकडे लक्ष द्यायला पोलिसांना वेळ मिळतो. त्यामुळे तो वेळ तुम्ही आम्हाला उपलब्ध करून दिला त्याबद्दल तुमचे व्यक्तिशः अजून वेगळ्या प्रकारे आभार मानतो. आणि अशी जर आपण गणेशोत्सवाची संकल्पना अंमलात आणली तर नक्कीच भारतामध्ये सगळीकडे पूर्वीच्या काळात जो गणेशोत्सव साजरा करण्याचा उद्देश होता टिळकांचा, ते दिवस येतील, ते आल्याशिवाय राहणार नाही अशी सदिच्छा व्यक्त करतो. मी थांबतो. धन्यवाद. आदरणीय व्यासपीठ आणि आज सर्व शहर, संगमनेर शहर आणि ग्रामीण भागातील गावातील लोकांनी जो एक गाव एक गणपती उपक्रम राबवला, तर आमच्या ग्रामीण हद्दीमधलं मनोरी आहे, नंतर देवकवटी आहे, जोळेगाव आहे, हिवरगाव पावसा आहे आणि सावरगाव तळ आहे. या 5 गावांनी आमच्या एक गाव एक गणपती संकल्पना राबवल्यामुळे आता आम्हाला पेट्रोलिंगसाठी म्हणजे बराच लांब जावं लागतं. 80 गाव आहे, 80 गाव, प्रत्येक गावाला तर भेट होत नाही. पण आता या लोकांनी जर एक गाव एक गणपती केला त्यामुळे आमचा बराच ताण कमी झाला. कधी मला मी गेलो नाही, म्हणजे बाय चान्सने आता मला सावरगाव तळला आरतीला बोलवलं होतं, नंतर त्या ठिकाणी मी गेलो होतो. सावरगाव तळला मी 4-5 वेळा गेलो, म्हणजे नवरात्रामध्ये बी गेलो, शिवजयंतीच्या वेळेस बी गेलो होतो त्यांच्याकडे. ते मोठमोठे कार्यक्रम राबवतात सांस्कृतिक. एक गाव एक गणपती असतो आणि स्पर्धा घेतात लहान मुलांचे गाण्याची सावरगाव तळला. तर तसं सगळ्या गावातील नागरिकांनी एक गाव एक माझं पण आपल्या मथुरे साहेबांचं बाकी सगळं सांगितलेलंच आहे, त्यामुळे परत त्या गोष्टी रिपीट करणं काही योग्य नाही. तर आता तुम्ही एक गाव एक गणपती केल्यामुळे म्हणजे काय, आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे एकमेकांमध्ये वाद असतात, राजकीय वाद असतात, तू मोठा मी मोठा, समजा हा इकडचा मंडळ तिकडचा मंडळ तिकडं मंडळ, आणि नंतर तुमच्या अंतर्गत वाद असतं. मग एखादा चांगला मंडळाचा कार्यक्रम असला तर मग तिथं जाऊन मुद्दावून काहीतरी खोड्या करायच्या, लाईट बंद करायची किंवा मुलींचं नाव घ्यायचं, मग त्याच्या मारामाऱ्या भानगडी, पोलीस स्टेशन तक्रारी, म्हणजे याचा मंडळ किती भारी, मग त्या ठिकाणी मुद्दावून पुढी करायची किंवा तिकडची लाईट घालवायची. तर ते गोष्टी काही होत नाही. आणि एका गाव, आता मी सावरगाव तळले, मी स्वतः 2 वेळा गेलो, एक गाव एक गणपती असल्यामुळे एकदम फुल सर्व पुरुष महिला मुली सर्व
म्हणजे एकदम मोठा उत्सव झाल्यासारखा वाटतो. आणि त्याच्याने कसं माहिती का, तुमचे सामाजिक कामं होतात, तुम्ही तुमच्या अडचणी तुम्ही सांगू शकता सगळ्या ठिकाणी. तर अशा सर्व अशा 80 गावांमध्ये समजा 5-6 गावांनी केलं तर मी आज सगळ्यांना असं विनंती करतो का तुम्ही सर्वांनी जवळ पुढच्या वर्षी 43 गावांनी झालं पाहिजे. त्याप्रमाणे असा अनुक्रम आपण राबवू, पत्रकार संघानं आपण सर्वांनी. तरी आपण चांगल्या प्रकारे उपक्रम राबवला आणि पत्रकार बंधूंनी तुमचा सत्कार केला त्याबद्दल मी सर्व ग्रामीण आणि शहर पत्रकार बंधूंचा आभार मानतो. आणि मला 2 शब्द बोलायचे. थँक्यू. पूर्वक आभार मानतो की एवढा मोठा तालुका असून आणि आमचे जे शिंदे गंगाधर शिंदे आमचे भाऊबंधच ते देवगावचे, आम्ही वाघापूरचे, तर त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त तुम्ही एवढा मोठा खटाटोप करून या जे लोक चांगल्या वेने सगळ्या गोष्टी हे करताय, उपक्रम राबवताय किंवा ज्या ठिकाणी आपल्याला अडचण येते, पोलीस प्रशिक्षण वगैरे त्यांना काम कमी होतं आहे, ह्या गोष्टीमुळे जर तुम्ही प्रोत्साहित करत असतील तर आणखीन 4 गावाकडले लोक याच्यामध्ये नक्कीच ॲड होतील. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आजपर्यंत आमच्या गावामध्ये एक गाव एक गणपती ही संकल्पना आमचे माननीय नानासाहेब गंगाधर शिंदे पोलीस पाटील यांनी सुरुवात केली आमच्या गावामध्ये. तेव्हापासून आजपर्यंत आमच्या गावामध्ये कुठल्याही पोलिसांना येण्याची गरज पडली नाही. अदरवाईज दुसराही कुठलाही प्रसंग असेल तरी पण त्यांनी आजपर्यंत आमच्या गावापर्यंत पोलिसांना येण्याची गरज पडेल असं काही होऊ दिलं नाही. त्यामुळे त्यांचे पण मनपूर्वक आभार मानतो सगळ्यात महत्त्वाचं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तरुण वर्गाला माझी एकच विनंती आहे, आम्ही पुढल्या वर्षी तो उपक्रम राबवतो आहे की सगळ्यांनी जे काही आपल्या गावामध्ये गरीब कुटुंब असतील, DJ ढोल ताशा हे काही करण्यापेक्षा त्यातले 1-2 मुलं 2-3 मुलं जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकत असतील त्यांना आपण दत्तक घेतल्यासारखं जर करून जर आपण त्यांचं पालनपोषण केलं, जे की शिकू शकत नाही परंतु त्यांच्यामध्ये टॅलेंट्सही भरपूर आहे, तर त्यांना जर आपण पुढे आणण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपल्यामध्ये आणखीन चांगले लोकांची भर पडेल. आणि असं सर्वांनी करावं अशी माझी नम्र विनंती आहे. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत.